हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार की लॅपटॉपवरती आणि मोबाईलवरती आपण अकाउंट ओपन कसं करू शकतो डेल्टा एक्सचेंजमध्ये आणि आपण फंड कसं ॲड करू शकतो. पण त्याआधी मी तुम्हाला सांगतो की मी जो तुम्हाला ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो डिटेल्स सांगितलं मी पाहिजे तर तुम्हाला तो व्हिडिओ आय बटनमध्ये देईन किंवा व्हिडिओच्या तुम्हाला शेवटी पण मिळेल. तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की मी माझा ट्रेड घ्यायच्या आधीचे तुम्हाला डिटेल्स सांगेन. ठीक आहे, आधी त्या व्हॉट्सअपवरती मी तुम्हाला पोस्ट करीन आणि मला वेळ मिळाला तर मी लाईव्ह ट्रेड पण करीन. आता एवढं लवकर तर शक्य नाही, पण अगर समजा मी ऑफिसमधून लवकर आलो असेल 6 वाजता वगैरे तर आपण लाईव्ह ट्रेड पण करू त्यावेळी. आणि ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये डेल्टा एक्सचेंजच्या व्हिडिओमध्ये जो लिंक दिली आहे त्याच्यावरती अगर तुम्ही लिंकवरती क्लिक करून तुम्ही अकाउंटसुद्धा ओपन करू शकता. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगतो की अकाउंट कसं ओपन करतात. सुरुवातीला जसं तुम्ही माझ्या लिंकवरती क्लिक कराल ना तर तुम्हाला एक साईट ओपन होईल. त्याच्यावरती तुम्हाला साईनअप आणि असे 2 कॉलम असतील. एक लॉग इन असेल आणि एक साईनअप असेल. ठीक आहे, हा लॉग इनवाला असेल आणि हा साईनअपवाला असेल तर तुम्हाला साईनअपवरती क्लिक करायचं. त्याच्यावरती तुम्हाला गुगल अकाउंटवरती ॲड करायचं आहे. ठीक आहे, जसं तुम्ही गुगल अकाउंट ॲड केलं तुम्हाला ही वाली साईट ओपन होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इकडे ॲड फंडवरती जायचं आहे. ठीक आहे, इकडे ॲड फंडवरती क्लिक केलात. मी माझे डिटेल्स थोडे हाईड करीन. ठीक आहे, तर तुम्हाला इकडे अकाउंट नंबर दिसेल. ठीक आहे, मी ह्याच्या पुढचं अकाउंट नंबर दाखवणार नाही. या अकाउंटवरती तुम्हाला काय करायचं, हा अकाउंट तुमच्या साईटवरती टाकायचा आहे. हा त्याचा IFSC कोड असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला IMPS करायचा म्हणजे इमिजिएट पेमेंटचा करायचा. ठीक आहे, अगर फक्त इमिजिएट पेमेंट नाही केलं तर थोडा पेमेंट येण्यामध्ये थोडा डिले होतो, कारण मी एकदा केलं तर खूप डिले झालेला त्याच्यामुळे. ठीक आहे, त्यामुळे हे करा की इमिजिएटमध्ये IMPSच करा जेणेकरून तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट लगेच पैसे येतील. ठीक आहे, तर अगर तुम्ही मोबाईलवरून करत असाल, अगर तुम्ही फोनपे किंवा पेटीएमवरून करत असाल तर होत्या का बघून घ्या, कारण हे डिटेल्स ॲड तर होतात पण त्याच्यानंतर पैसे ॲड होतात का मला माहीत नाही. अगर तुम्हाला ते करायचं नसेल तर तुमच्या समजा तुमच्या मोबाईलमध्ये ॲक्सिस बँक असेल, SBI बँक असेल, त्याची एक स्वतःची वेबसाईट असेल. ठीक आहे, किंवा मग त्याचं ॲप्लिकेशन होतं, त्या ॲप्लिकेशन थ्रू तुम्ही या अकाउंट नंबर आणि IFSC टाईप करून त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं नाव टाईप करायचं. त्याच्यानंतर तुम्ही IMPSवरती क्लिक करून तुम्ही तुमचा फंड ट्रान्सफर करू शकता. ठीक आहे, हे झालं तुमचं डेस्कटॉपचं. ठीक आहे, आणि इमिजिएट येतं, कारण मला तर मी जेव्हा केलं तर मला 1 मिनिटामध्ये पेमेंट आलेलं. आणि आपण विड्रॉलचं पण नंतर बघू, ज्या दिवशी मी स्वतः विड्रॉ करेन त्यावेळी मी तुम्हाला सांगेन. आता मी तुम्हाला मोबाईलचं सांगतो. मोबाईलवरती अगर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला सर्वात पहिलं क्रोम डेल्टा एक्सचेंज टाईप करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ही साईट ओपन होईल. त्याच्यानंतर रजिस्टर ऑन डेल्टा इंडिया जे सगळ्यात वरतीच असेल त्याच्यावरती क्लिक करा. एक दुसरी वेबसाईट ओपन होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडे पण तुम्हाला सेम ऑप्शन आहे, एक साईनअप आणि लॉग इनचा. तर साईनअप करून अगर तुम्हाला तुमचा जो पण गुगल अकाउंट आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता. त्याच्यानंतर जसं तुम्ही गुगल अकाउंट ओपन केलं तुम्हाला साईडला एक ॲड ऑप्शन फंडचा ऑप्शन येईल. त्याच्यावरती क्लिक केलं तर सेम तशीच प्रोसिजर आहे. तुम्ही मोबाईलवरून करू शकता किंवा मोबाईलच्या ॲपवरून करू शकता, बँकेच्या ॲपवरून. त्याच्यानंतर IMPS सिलेक्ट करा जेणेकरून तुमच्या अकाउंटमध्ये डिरेक्टली पैसे जमा होतील. ठीक आहे, आणि ट्रेड करायचं असेल तर तुम्हाला मोबाईलवरून पहिलं सांगतो. तुम्ही इथे सुरुवातीला मार्केटवरती क्लिक करा, फ्युचरवरती या. ठीक आहे, बिटकॉईनवरती BTSवरती तुम्ही स्टार करा. त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला हे ओपन होईल. त्याच्यानंतर तुम्ही खाली बघत असाल चार्ट आणि बुक्स. ठीक आहे, तिकडे क्लिक केल्यानंतर एक असं पेज ओपन होईल. ठीक आहे, त्याच्यावरती तुम्हाला इथे तुम्ही खाली बघत असाल तर तुम्हाला मी जी कॉन्ट्रॅक्ट साईज आहे मी जे सांगणार तेच मी तुम्हाला पाठवणार. सुरुवातीला आपण सेम अमाऊंटपासून चालू करू. मी जी 4,000पासून चालू केले, आपण पण 4 ते 5,000पासून चालू करूया. तर समजा इथे मी 10 कॉन्ट्रॅक्ट ठेवायचे तर मी इथे 10 सिलेक्ट करणार आणि शॉर्ट किंवा बाय. अगर मला वरती यायचं असेल मी बाय करीन आणि खाली जायचं असेल तर शॉर्ट सेल करीन. आणि बाकीचा मी तुम्हाला SL कसा लावायचं आणि टार्गेट कसं लावायचं ते मी तुम्हाला लाईव्हमध्ये नंतर तसं सांगत जाईन. ठीक आहे, आणि तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.